आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मध्ये। चंद्रपूर महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय। चंद्रपूरमध्ये 6 नगरसेवक असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार का याची चर्चा सुरू झाली आहे। सध्या ठाकरे चंद्रपूरमध्ये किंगमेकर ठरण्याची तर ठाकरेंमुळे 27 नगरसेवक असलेल्या काँग्रेसचा उपमहापौर बसणार असल्याची चिन्ह आहेत। दरम्यान काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी झाल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय, तर उपमहापौर पदावरून पुन्हा काँग्रेसमध्ये 2 गट पडण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींदरम्यान चंद्रपूरच्या महापौर पदासाठी 23 नगरसेवक असलेला भाजप डाव टाकणार का याचीच उत्सुकता आहे, कारण भाजप देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। बट असाही सुद्धा असा प्रस्ताव आहे की काँग्रेसनी आम्हाला महापौर पदासाठी समर्थन करावं आणि बाकी पदं काँग्रेसनी घ्यावे असाही प्रस्ताव त्यांचा होता। भारतीय जनता पक्षांनी सुद्धा तसाच प्रस्ताव त्यांनी दिला भारतीय जनता पक्षाला, पण त्यांची प्रायोरिटी ही काँग्रेसला आहे। त्यामुळे त्यांच्या हायकमांडकडून त्यांना काय निर्देश येतो त्यावर बरंच गणित आहे, कारण आमची आघाडी म्हणून उभाटा आणि काँग्रेस ही आमची नॅचरल आघाडी आहे विधानसभेत लोकसभेत। नाही, मला आता ते माहिती झाली आहे की उपमहापौर पदासाठी त्यांनी 2 अर्ज भरल्याची, पण ते मागे घेतील ना। 27 नगरसेवक त्या ठिकाणी आता काँग्रेसचा गट तयार करण्यासाठी एकत्र येतील, उपस्थित राहतील आणि गट निर्माण करतील असा निर्णय हायकमांडने घेतलेला आहे। त्यामुळे आता कुठलीही काही वादाची किंवा संभ्रमाची परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही। चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे। उपमहापौरपद वडेट्टीवार गटाला देण्याचा निर्णय झाल्यानंतरही धानोरकर गटाकडून राहुल चौधरी यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। वडेट्टीवार गटाकडून वसंता देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यानंतर धानोरकर गटाचा हा स्वतंत्र अर्ज चर्चेचा विषय ठरलाय। पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतरही काँग्रेसमधील अंतर्गत वाद हे संपले नसल्याचं स्पष्ट चित्र हे सध्या चंद्रपूरमध्ये पाहायला मिळतंय। दरम्यान भाजपने देखील चंद्रपूरच्या महापौर पदावरती दावा ठोकलाय। दुसरा मोठा पक्ष असलेल्या भाजपनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार दिल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी सत्तेचं गणित सुटल्याचा दावा केलेला आहे। आमचं गणित सुटावं, या चंद्रपूर महानगराचा विकास व्हावा या इच्छेसाठी तेही प्रयत्नशील आहे आणि म्हणून आमचं गणित सुटत महापौर बनेल। पण महापौर बनवणं एवढं आमचं उद्दिष्ट आणि लक्ष्य नाही। महापौर हे आमचं साधन आहे। आमची चर्चा कोणाशीही झालेली नाही, समोरच्यांची चर्चा आमच्यासोबत होत असते, जी तुमच्या माध्यमातून सध्या न सांगणं योग्य आहे। 11 तारखेला कोणाशी कधी चर्चा झाली ते मात्र निश्चित सांगू। आता कोणत्याही प्रस्तावाबाबत कोणत्या नगरसेवकासोबत चर्चा सुरू आहे याबाबत माहिती देणं हे निश्चितपणे मला वाटतं की संकेताला धरून नाही, शिष्टाचाराला धरून नाही। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। महापौर पदासाठी संगीता खांडेकर तर उपमहापौर पदासाठी संजय कंचरलवार यांनी आज महापालिकेमध्ये अर्ज दाखल केला। संगीता खांडेकर या सुधीर मुनगंटीवार समर्थक असून संजय कंचरलवार हे जोरगेवार समर्थक आहेत। मात्र दोन्ही गटाचे समर्थक हे एकत्र येत उमेदवारी अर्ज दाखल करत भाजप एकसंध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। चंद्रपूर महानगरपालिकेतील उपमहापौर पदाच्या शर्यतीमध्ये आणखी एक उमेदवार उतरलेला आहे। जनविकास सेनेचे नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। जनविकास सेनेकडे MIM सह 4 नगरसेवक असून निवडणूक पूर्व आघाडीमधून उपमहापौर पदाची अपेक्षा होती। मात्र काँग्रेसनं वसंता देशमुख यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राजकीय समीकरणांवरती संभ्रम निर्माण झाला। काँग्रेसनं महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी कोणाचे अर्ज दाखल केले याची माहिती, याची चर्चा आमच्यासोबत अजूनपर्यंत केलेली नाही। जरी आम्ही त्यांच्यासोबत निवडणूक पूर्व आघाडीमध्ये असलो तरी त्यामुळे आम्ही आमच्या महानगर आघाडीतर्फे आज या ठिकाणी उपमहापौर पदाचा अर्ज दाखल केलेला आहे।
भिवंडी महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये महापौर पद मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांकडून आपला उमेदवार महापौरपदी असावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यासाठी भाजपनं आपल्या नगरसेवकांना इगतपुरी परिसरामध्ये ठेवल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. तर नगरसेवकांचं पाठबळ मिळवणं, संभाव्य आघाड्या त्याबरोबरच पक्षांतर्गत बैठकांच्या माध्यमातून राजकीय समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न हे सुरू असल्याचं समजतंय. दरम्यान कोणता पक्ष बाजी मारणार याकडे भिवंडीकरांचं लक्ष लागलंय. भिवंडी महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा हा अद्यापही कायम आहे. 3 आठवडे उलटून देखील महापौर पदाचा निर्णय हा झालेला नाही. कोणत्याही पक्षाकडे बहुमताचा आकडा नसल्यामुळेच महापौर निवडणुकीची तारीख ही जाहीर केली जात नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसचे भिवंडी शहर अध्यक्ष रशीद ताहिर मुमीन यांनी सत्ताधाऱ्यांकडे बहुमत नसल्यामुळेच महापौर पद रखडल्याचं म्हटलेलं आहे. महानगरपालिकेतील काँग्रेसनं 30 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 नगरसेवक हे निवडून आलेले असून बहुमतासाठी आवश्यक 46चा आकडा हा अद्यापही पूर्ण झालेला नाहीये. दरम्यान समाजवादी पक्षाच्या नाराज अशा 6 नगरसेवकांची समजूत काढून बहुमत मिळवण्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय. आमच्याकडे कॅन्डिडेट निश्चित आहेत आणि निश्चितपणे मी ठाम एकदम सांगू शकतो की महापौर जे आहे काँग्रेस पक्षाचाच होणार आहे. बिलकुल सत्ताधारी पार्टी ही तारीख डिले करत आहे आणि यामुळे की त्यांना भीती आहे की त्यांच्या महापौर नाही होत आहेत. मुंबई महापालिका मुख्यालयातल्या भाजपच्या कार्यालयाचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. सकाळी 10 वाजता या कार्यालयाचं उद्घाटन पार पडणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि भाजपचे गटनेते गणेश खणकर या कार्यालयाला उपस्थित असतील. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेवरती येताच भाजप आक्रमक झाले. गेल्या 6 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीमध्ये करण्यात आलेल्या कामांची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय हा भाजपनं घेतलाय. शहरामध्ये विनाकारण अनेक कामांवरती कोट्यवधी रुपये हे खर्च करण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी केला. अनेक कामांची टेंडर प्रक्रिया ही भागवून भ्रष्टाचार झाल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे महानगरपालिका सभागृहामध्ये बहुमताच्या जोरावरती श्वेतपत्रिका काढून निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमार्फत या कामांची चौकशी केली जाणार आहे. ज्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत ना त्या गोष्टीची श्वेतपत्रिका जशी निघते ना तसं या प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या गलतान कारभाराची पूर्ण इत्थंभूत या ठिकाणी चौकशी होणार आहे. ती कशी चौकशी होणार आहे, कुठल्या कायद्याने होणार आहे हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आलेली असून भाजपकडून नगरसेवकांना गटनेते नरेंद्र काळे यांनी व्हीप जारी केलाय. महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंडाल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महापालिकेच्या 102 पैकी 87 नगरसेवक हे भाजपचे असल्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. मात्र निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी शिवसेना आणि एमआयएम कडून देखील उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात आलेला आहे. आज सकाळी 11 वाजता ही औपचारिक प्रक्रिया पार पडणार आहे. पिंपरी चिंचवडचा महापौर आज विराजमान होणार आहे. भाजपची एकाती सत्ता असल्यानं आणि राष्ट्रवादीनं उमेदवार न दिल्यामुळे रवी लांडगे यांच्या महापौर निवडीची केवळ औपचारिकता पार पडेल. मात्र उपमहापौर पदासाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगेल. परंतु 128 पैकी 84 नगरसेवक हे भाजपचे असल्यामुळे भाजपचाच उपमहापौर होणार हे देखील निश्चित मानलं जात आहे. कोल्हापूर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही आज होणार आहे. महायुतीकडून महापौर पदासाठी भाजपच्या रूपाराणी निकम या महापौर पदाचे उमेदवार असतील तर जनसुराज्य पक्षाचे नगरसेवक अक्षय जरग हे उपमहापौर पदाचे उमेदवार असतील. महाविकास आघाडीकडून महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नगरसेवक सचिन शेंडे हे महापौर पदाचे उमेदवार असतील तर काँग्रेसचे नगरसेवक दुर्वास कदम हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. आज सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. तिकडे नागपूर महानगरपालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे. नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये पार पडणाऱ्या या विशेष सर्वसाधारण सभेत नागपूरचं महापौर, उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटीच्या 16 सदस्यांची निवड केली जाणार आहे. महापालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या पाहता भाजपचा महापौर आणि उपमहापौर हा सहज निवडून येणार असून ती फक्त औपचारिकता आहे.
भाजपनं महापौर पदासाठी नीता ठाकरे तर उपमहापौर पदासाठी लीला हातीबेड यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसनं महापौर पदासाठी स्नेहल ठाकरे आणि उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे यांना उमेदवारी दिली आहे. इचलकरंजी महानगरपालिका महापौर उपमहापौर पदाच्या उमेदवारांसाठी आज मंत्री चंद्रकांत पाटील बैठक घेणार आहेत. नाव निश्चित झाल्यानंतर आजच उमेदवारी अर्ज दाखल करून महापौर पदाची निवड ही केली जाणार आहे, तर अद्यापही उमेदवारांच्या नावांची निश्चिती ही झालेली नाही. नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होतीये. भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपच्या हिमगौरी आडके यांचा महापौर पदाचा मार्ग हा खुला झालाय. मात्र शिवसेना भाजप युती होणार की नाही याबाबत अद्याप देखील स्पष्टता नसल्यामुळे उपमहापौर पदाचा सस्पेन्स हा कायम आहे. भाजपच्या मच्छिंद्र सानप यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरलेला आहे. मात्र शिवसेना सोबत युती झाल्यास शिवसेनेनं देखील उपमहापौर पदावरती दावा सांगितल्यामुळे युती होते की नाही याकडे आता लक्ष असेल. मालेगाव महापालिकेमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल आणि गटनेते अब्दुल मलिक युनुस इसा यांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. पुढील 2 दिवसांनंतर मालेगावच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. तर त्या पार्श्वभूमीवर एमआयएम आणि शिवसेना नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या नावाबाबत आज संध्याकाळपर्यंत अधिकृत घोषणा होईल. महापौर आणि उपमहापौर पदासाठी 16 अर्ज भाजपच्या उमेदवारांकडून घेण्यात आलेले आहेत, तर भाजप शिवसेनेला सोबत घेण्याची शक्यता आहे. जळगाव महानगरपालिकेमध्ये आज सकाळी 11 वाजता विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आहे. भाजपनं दीपमाला काळे यांची महापौर पदाच्या नावाची घोषणा केलेली आहे, तर शिवसेनेतर्फे मनोज चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्हीही बिनविरोध झालेले आहेत. धुळे महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीसाठी आज विशेष महासभा होणार असून सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहामध्ये ही सभा पार पडणार आहे. भाजपसोबत शिवसेना राष्ट्रवादी युतीकडून आणि एमआयएम कडून देखील महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार अर्ज हे दाखल करण्यात आलेले आहेत. महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता असून सुद्धा शिवसेना राष्ट्रवादी युतीसह एमआयएमनं देखील आपला उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. त्याबरोबरच शिवसेना राष्ट्रवादीनं भाजपचे काही नगरसेवक हे आमच्या संपर्कात असल्याचा दावा एमआयएमनं देखील केलेला होता. आज महापौर पदाची निवड प्रक्रिया कशी पार पडते हे पाहणं महत्त्वाचं असेल. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे यांनी महापौर पदासाठी तर भाजपच्या धनंजय जाधव यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला. भाजप आणि राष्ट्रवादी युतीला स्पष्ट बहुमत असल्यामुळे या दोघांचीच निवड महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणार आहे. आज केवळ औपचारिक बैठक होईल आणि या दोघांची निवड जाहीर होईल. आज अमरावतीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुती झालेली असून 87 पैकी 54चा आकडा हा झालेला आहे. मॅजिक फिगर 44 असून तो महायुतीकडे आहे आणि त्यामुळे भाजपकडून महापौर पदासाठी श्रीचंद तेजवाने आणि उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड ही जवळपास निश्चित झाली आहे. काँग्रेसकडून महापौर पदासाठी डॉक्टर संजय शिरभाते तर बहुजन समाज पार्टीकडून इस्माईल कासम लालूवाले यांनी अर्ज भरलेला आहे. उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमानकडून सचिन भेंडे तर काँग्रेसकडून लुवना तन्वीर सय्यद मखदूम आणि बहुजन समाज पक्षाकडून सचिन वैद्य यांनी अर्ज भरलाय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झालेले नसताना पुणे महानगरपालिकेनं एक अजब निर्णय घेतल्याचं समोर आलंय. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच नाचगाण्याच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. 15 तारखेला महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शोककाळ सुरू असताना अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये काल पवार कुटुंबियांची एकत्र बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, प्रतिभा पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, पार्थ पवार, रोहित पवार त्याबरोबरच विद्याप्रतिष्ठानचे काही विश्वस्त देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये अजित पवारांच्या स्मारकाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामध्ये जागा निश्चितीबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे आणि त्यानंतर स्मारकासाठी प्रत्यक्षात जागेची देखील पाहणी करण्यात आली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून सुरू झालेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती अमोल कोल्हे यांनी भावनिक आवाहन केलंय. अजितदादांचं स्वप्न साकारायचं असेल तर घड्याळाला मतदान करा, असं भावनिक आवाहन खासदार अमोल कोल्हेंनी मतदारांना केलंय. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दादांचा एक आग्रह होता, दादांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न होतं की आपला पुणे जिल्हा हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनाच पुढे गेला पाहिजे आणि त्यासाठी पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फडकत राहिला पाहिजे. सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असली पाहिजे. घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रदीप वसंत कंद, लोचन विजय शिवले आणि संगीता जालिंदर वाळके या तीनही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतानं विजयी करा. अजित पवारांच्या निधनापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलाय. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन अजितदादांनी केलेलं होतं आणि तो व्हिडिओ आता समोर आलाय. नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची महत्त्वाची वेळ आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून काम केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून ज्येष्ठांच्या सन्मानापर्यंत आणि विकासाचा प्रत्येक मुद्दा आम्ही गांभीर्याने हाताळलेला आहे. मी केवळ शब्दाचा पक्का नाही तर कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणं ही माझी ओळख आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक